674 लायन्स या ठिकाणी आहेत आणि बाकी अजूनही स्पेसिस मॅमल्स आहेत या ठिकाणी, ते आपल्याला दिसतील तसं मी तुम्हाला माहिती देत जाईनच. तर त्या सफारीबद्दल काही गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या आहेत की काल थोडंसं चिटिंग झाल्यासारखं झालं आमच्याबरोबर. आता आपण गीरला अभयारण्य बघण्याकरता जाणार आहोत. तर वाटेमध्ये आपण इथे जेवायला थांबलो. तिथे छान काठियावाडी जेवण मिळतं, तर तिथे आपण छान मनसोक्त काठियावाडी जेवणाचा आस्वाद घेणार आहोत आणि पुढे सफारीला जाणार आहोत. आपलं 3चा स्लॉट आहे, 3 ते 6 आपल्याला सफारी करवणार आहे. तर आधी पहिल्यांदा पेट पूजा करून घेऊया. आलेलं आहे मस्तपैकी काठियावाडी जेवण. काय काय मॅडम जेवणामध्ये? हे बघा, ही मस्त बाजरीची अशी भाकरी आहे, त्याच्यावर रोटला तुपाची वाटी दिली आहे त्यांनी मस्त, गूळ आहे सोबत, थोडं सॅलड आहे, ही पंचरत्न डाळ आहे त्यांची स्पेशालिटी काठियावाडी लोकांची. त्याच्यानंतर ही शेवभाजी आणि वांग्याचं भरीत आणि शेवटी मस्तपैकी असा थंडगार ताक. क्या बात आहे. आता आम्ही मस्त ताव मारणार आहोत जेवणावरती. आलेलो आहोत गीर नॅशनल पार्क सिंह सदन या सफारी पार्कला. तर या ठिकाणी येण्यासाठी तुम्हाला गव्हर्नमेंटची परमिशन लागते, ते परमिट असतं. त्याची वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे मी खाली. त्या वेबसाईटवर जाऊनच तुम्ही बुक करा. एक साधारणतः महिना तर 1.5 महिना कमीत कमी आधी बुक करा, नाही तर तुम्हाला मिळत नाही. ठीक आहे, ऑक्युपाईड असतात कारण या स्लॉट सगळे ऑक्युपाईड असतात. त्यांचे 13 रूट्स आहेत. 13 रूट्समध्ये 3 स्लॉट्स असतात. तर 3ही स्लॉट्स ते बऱ्याचदा ऑक्युपाईड असतात, बुक असतात ऑलरेडी. तर त्याच्यामुळे तुम्ही 1 ते 1.5 महिना कमीत कमी आधी तुम्ही ते बुक करा. आणि प्रायव्हेट एजंटकडनं जर तुम्ही करायला जाल तर ते चार्जेस तुम्हाला खूप हेवी पडते. म्हणून तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये खाली लिंक देतो आहे, त्याच्यावर जाऊन तुम्ही बुकिंगचे स्लॉट्स पहिले बुक करून घ्या. 1000 रुपीज पर हेड त्याचं बुकिंग असतं. आणि इथून तुम्हाला इथे आल्यानंतर ते परमिट तुम्हाला इथं दाखवायला ऑफिसमध्ये, मग इथून ते तुम्हाला जिप्सी अलॉट करतात. तर जिप्सीचं भाडं म्हणजे जिप्सीचं टॅरिफ आणि गाईड या दोन्हीचे मिळून 2500 रुपीज चार्जेस असतात. तर चला आपण सफारीला जाऊयात आता. आणि तुम्ही इथं आलातच तर जंगलाचा राजा सिंह या राजाची प्रेमळ आठवण इथून जाताना घेऊन जायला अजिबात विसरू नका. सॉफ्ट टॉयज आहेत तिथे, रुपीजचे आहेत. माझ्यासाठी मी एक हॅट घेतो, मला सफारीचा फील येतो. कॉस्टिंग जस्ट 200 रुपीज. सोयनर शॉपच्या बॅक साईडलाच इथे एक म्युझियम आहे. त्या ठिकाणी या जंगलामध्ये ज्या काही स्पेसीज आहेत ॲनिमल्सच्या, त्या या ठिकाणी डिस्प्ले केलेल्या आहेत, त्यांच्या नॅचरल हॅबिटॅटमध्ये दाखवलेल्या आहेत इथे अशा. तर इंटरेस्टिंग आहे, छोटंसं म्युझियम पण छान आहे, फ्री आहे, त्याला एंट्री फी वगैरे काही नाही. पण या ठिकाणी तुम्हाला फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी अलाउड नाही आहे. सो गाईज, आफ्टर ऑल वी आर एंटरिंग इन टू द गीर फॉरेस्ट. लेट्स होप फॉर द थ्रिलिंग सफारी. आपल्या गाईडने आपल्याला सांगितल्याप्रमाणे सकाळचा 6:30 ते 9:30चा किंवा संध्याकाळचा 3 ते 6चा स्लॉट ॲनिमल सायटिंगसाठी बेस्ट आहे. दुपारी उन्हाच्या वेळेस हे प्राणी खोल जंगलामध्ये जाऊन आराम करणं पसंत करतात. आपल्याला सफारीसाठी रूट नंबर 1 अलॉट केलेला आहे. ॲक्च्युली हा बफर झोनमधून जातो, त्यामुळे हा लॉंगेस्ट रूट आहे 45 किलोमीटर्सचा. सिंह आपल्याला दिसेलच याची खात्री नाही आहे, कारण तो शेवटी जंगलाचा राजा आहे. होऊ शकतं आपण जंगलामध्ये फिरतोय आणि सिंह रस्त्यावरती असेल, असंही होऊ शकेल. इथं मचान दिसतंय, ऑब्झर्वेशन करू. तर हा बफर झोन असल्याकारणाने हे उजव्या साईडला इथं बघू शकता, हे इथं प्रायव्हेट फार्म्स आहेत आणि डाव्या बाजूला हा गीर जंगलाचा हा भाग आहे. आपला सफारीचा दुपारी 3 ते संध्याकाळी 6चा स्लॉट आहे. तसे 3 स्लॉट्स असतात, सकाळी 6 ते 9, त्याच्यानंतर 9 ते 12 आणि संध्याकाळी 3 ते 6. दुपारी 12 ते 3 प्राणी पुणेकरांप्रमाणे झोपतात असं म्हणायला हरकत नाही. अजूनही तशी उन्हाची वेळ असल्यामुळे कुठल्याही प्राण्याचं आपल्याला आत्तापर्यंत तरी दर्शन झालं. सफारी दरम्यान आपल्याला काही पथ्य पाळावे लागतात,
जसं जंगलाची जी कलर स्कीम आहे त्याप्रमाणे आपण कपडे घालावेत, भडक कपडे घालू नयेत, गोंगाट करत जाऊ नका, म्युझिक लावू नका आणि जीपच्या खाली उतरू नका. तसेच या सफारी दरम्यान तुम्हाला कुठलेही प्लास्टिक आर्टिकल जसे पाण्याच्या बॉटल्स तुम्हाला आतमध्ये जंगलात घेऊन जायला अलाउड नाही आहे. या ठिकाणी तुम्हाला स्टेनलेस स्टीलच्या पाण्याच्या बॉटल्स त्या ठिकाणी इश्यू केल्या जातात, ज्याची कॉस्ट आहे फक्त 10 रुपीज पर बॉटल. त्या तुम्हाला देतात, ते तुम्ही घेऊन जाऊ शकतात पाणी पिण्यासाठी. आता जरा उन्हं कळल्यानंतर प्राणी दिसायला आपल्याला सुरुवात झाली आहे बघा. स्पॉटेड डिअर येतो. ते जवळ दिसतात, ते जवळ बघा. जो है ना, ये सबसे लंबा रूट है, इसको खत्म करना पूरा का पूरा। हाँ दोनों ही जगह पे जाना, क्योंकि ऑप्शनल इसीलिए रखा हुआ है। हाँ हाँ लेकिन दोनों ही जगहों पे जाना मतलब एक ही रास्ते पे, तो फिर काफ़ी सारी चीज़ें जो है हमें स्पीडली करनी पड़ेगी। करेक्ट. ये रास्ता नया बना है, अच्छा. मतलब कि जस्ट इतना है, पहले उस तरफ से जाया जाता था, हाँ हाँ लेकिन वहाँ पे एक अफ्रीकन विलेज है। हाँ हाँ बच्चे जो है थोड़ा शरारती रहते हैं, तो कई बार वो चीज़ें हमें अच्छी नहीं लग रही थी, हाँ हाँ ऑफिसर को अच्छी नहीं लग रही थी, इसलिए ऑफिसर ने सोचा कि भाई लोगों को परेशानी ना हो गेस्ट को, हाँ हाँ तो हाँ. उन्होंने रास्ता ही ऐसा बनाया है ओके. कि भाई अभी 2 दिन से ही चालू हुआ है ये रास्ता, ओ तो वहाँ पे ओके. विलेज नहीं आएगा। हां, आफ्रिकन लोक इकडं मायग्रेट झाले होते 400 इयर्स ॲगो. हो, इंग्रजांच्या जाचाला कंटाळून इकडे मायग्रेट झाले होते त्यावेळेस, राईट ना भैया? जी, हम्म. इंदिरा गांधी जी नहीं, लेकिन जूनागढ़ के नवाब लाया थे। अच्छा अच्छा अच्छा. उनके फीचर्स अफ्रीकन लगते हैं, लेकिन वो बात करते हैं, हिंदी में बात करते हैं, गुजराती में बात करते हैं. वो सर लोकल हो गया ना यहाँ। हाँ, मैंने आइडेंटिफाई किया आपके टीम में लोग, 2 लोग थे. जिस जगह पे सर आप आए हुए हैं उसे गिर फॉरेस्ट कहते हैं, क्योंकि ये एक माउंटेनियल फॉरेस्ट है, कोई फ्लैट फॉरेस्ट नहीं है। दूसरा कि जिस जगह पे आप आए हुए हैं वो एक लायन के लिए भी फेमस है। ये जो फॉरेस्ट है इसे ड्राई डेसिडियस फॉरेस्ट भी कहा जाता है। वैसे इंडिया के अंदर काफ़ी सारे ऐसे फॉरेस्ट भी है कि जहाँ पे ग्रीन फॉरेस्ट है, वहाँ पे एवरग्रीन फॉरेस्ट टाइप ऑफ है, जिस जगह पे वो टाइगर के लिए सूटेबल है। लेकिन इंडिया में एक ये फॉरेस्ट है जो लायन के लिए सूटेबल है, क्योंकि लायन को या तो ड्राई ग्रासलैंड फॉरेस्ट चाहिए या ड्राई डेसिडियस टाइप ऑफ फॉरेस्ट चाहिए, जिसके अंदर से ये जो प्लेस है वो ड्राई डेसिडियस है जो लायन के लिए सूटेबल है। दैट्स वाई लायन यहाँ पे टिका हुआ है। दूसरा सर कि ये हैबिटेट उसके लिए और भी अच्छा लगता है कि जब वो शिकार के लिए जाएगा तो उसका बॉडी का कलर जो है और ये ग्रास का कलर, सरफेस का कलर, जो भी पत्तों का कलर है, सब उसके साथ घुल मिल जाएंगे, तो उसको शिकार के टाइम में अपने आप को छुपाने में बहुत ही हेल्पफुल होता है। ये एक वजह मेन मानी जा सकती है कि भाई लायन जो है यहाँ पे एक नंबर अच्छा सुअर है, रानडुक्कर रानडुक्कर. हेल्दी है। चलो क्या देखो. सगळे एका ठिकाणी आलेत. क्या है? Samba deer है सर, one of the biggest deer in the deer family है। ओह.
की नीलगाय, which is also called as blue bull. જોઈ લીધો માંથી તમે મજા किधर किधर सो रहे लाइन पेड़ के बीच थोड़ा आगे ले सारी जगह रोटी में देखा वो सामने देखो नीचे सो रहा है बहुत बड़ा लाइन है मेल लाइन है हाँ वहाँ सामने सामने सो रहा है करेक्ट करेक्ट जैसे गाड़ी पे बैठे उसको डर नहीं लगता किसको या आदमी ये देखो यहाँ पे सो रहा है लायन इतने साल हो गए अटैक वगैरह किया तो अच्छी बात नहीं घर पे वैसे भी अटैक होता है बीवी तो वैसे वैसे भी अटैक करती है वहाँ पर तो वही रहेगा इससे अच्छा यहाँ पे सेफ फील करेंगे और एनिमल अटैक करेंगे तो ऊपर नहीं जाएंगे ना। ये देखिए भाई साहब यहाँ पे बैठे हैं और से भी बुरी बात है वहाँ पे जिंदा रहना पड़ेगा जबरदस्ती लायन सो रहा है बहुत बड़ा लायन है माय गॉड कितना बड़ा है मेल लाइन है लायन मेल की ठाठ ही अलग होती है अपने जिप्सी का जितना अंदर का एरिया है ना उतना बड़ा लायन है वो माय गॉड उसको कुछ लेना देना नहीं है लोग अपने को देख रहे हैं वो खुद सेलिब्रिटी राजा है वो आखिर में कितने लोग यहाँ पे इकट्ठे हुए देखो फिर भी ये कम है है ना मित्रांनो या सफारीमध्ये पुढे आम्हाला 2 सिंहांचं ॲट ए टाइम 2 सिंहांचं सायटिंग झालं ते पण अगदी जवळून त्याची पण ट्रिप तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे पुढे सो डोंट लिव्ह द व्हिडिओ वॉच टिल एंड मित्रांनो हे झाड बघताय याला जंगलाचं घोस्ट म्हणतात लहानपणी झूमध्ये खूप मोर बघितले पण जंगलामध्ये असा एवढा जवळला मोर पहिल्यांदा होतोय वाव व्हॉट अ ब्युटिफुल बर्ड Now we are heading towards the most admired and most beautiful Kamleshwar Dam, which is the part of this Gir forest. इसके अंदर तो काफी सारे क्रॉकोडाइल भी है मतलब एक टाइम में 300 से भी ज्यादा थे हाँ ये क्रोकोडाइल है यहाँ पे करेक्ट कमलेश्वर डैम कहते हैं इसे जबकि और एक भगवान शिव का मंदिर है उनका नाम कमलेश्वर है तो उनके नाम से डैम का नाम भी कमलेश्वर है अच्छा अच्छा कमलेश्वर व्ह्यू पॉईंट या ठिकाणी आपण जाऊन थोडंसं ऑब्झर्वेशन करण्याचा प्रयत्न करू इथून काय काय दिसते इथला तुम्हाला व्ह्यू दाखवतो इथून आपले गाईड जैनेश भाई यांच्या अंदाजाप्रमाणे सफारीच्या या शेवटच्या टप्प्यामध्ये या टापूमध्ये सिंहाचं पुन्हा एकदा सायटिंग होऊ शकतं असं म्हणणं आहे आणि म्हणूनच उशिरात उशिरा आपण या जागेवरती पोहोचतोय लेट्स सी
रहा, देखो लाइन यहाँ पे। हाँ ये सो रहा है। हाँ ये क्या, ये दूसरा ये क्या, ओए बाप रे, दो तो है यार। यहाँ पे सो रहा है भाई, यहाँ पे एक सो रहा है। माय गॉड। मित्रांनो, सिंह अतिशय हिंस्त्र आणि ॲग्रेसिव्ह प्राणी आहे हे आत्तापर्यंत ऐकलं होतं, माहिती होतं, पण सिंह एवढा आळशी असतो हे मी पहिल्यांदा पाहतोय। इथे एवढ्या गाड्या जवळ जाऊन उभ्या आहेत, परंतु त्याची बिलकुल हालचाल इथं दिसत नाही झालेली। अरे भाई, तेरे को देखने को वास्ते पुणे से इतने लंबे से आया है, एक बार मुंडी उठा के देख तो सही। जनेश भाई बताओ इसको। अशा रीतीने आमची गिरची सफारी अतिशय सुरेख झाली आणि सांगताही खूप छान झाली। जैनेश भाईंनी आम्हाला खूप छान माहिती दिली, खूप छान गाईड केलं, परंतु त्याचबरोबर एक वाईट अनुभव देखील आला, तो मी या पुढच्या क्लिपमध्ये तुम्हाला सांगतोय, त्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल, तर बघा तुम्ही। गुड मॉर्निंग फ्रेंड्स। तर काल आपण सफारी केली, खूप एन्जॉय केली काल सफारी। तर त्या सफारीबद्दल काही गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या आहेत की काल थोडंसं चिटिंग झाल्यासारखं झालं आमच्याबरोबर। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही जे ऑनलाईन जे रजिस्ट्रेशन केलेलं होतं तो स्लॉट, तर त्याच्यामध्ये त्यांनी क्लिअर कट मेन्शन केलं होतं जी सफारीची जी कॉस्ट आहे ती 2400 रुपये, त्याच्यामध्ये 2000 रुपये जिप्सीचे आणि 400 रुपये गाईडचे असे मेन्शन केलेले होते। परंतु ज्यावेळेस आम्ही पुन्हा एनरोल करायला गेलो त्या ठिकाणी विंडोवरती, त्यावेळेस त्यांनी आम्हाला 3900 रुपये सांगितले। तर का तर म्हणाले नाही, त्यावेळेस ती जिप्सी मारुतीची जिप्सी आहे ती नाही, आम्ही तुम्हाला बोलेरोची जिप्सी तुम्हाला देतोय, त्याच्यामुळे त्याची कॉस्ट जास्त आहे। आणि पेमेंट घेताना पण त्यांनी ऑनलाईन पेमेंट स्वीकारलेलं नाही आहे, त्यांनी कॅश इन्सिस्ट केलं, नाही तुम्ही आम्हाला कॅशच द्या। जर माझ्याकडे त्यावेळी जास्त पैसे नसते किंवा माझ्याकडे कॅश नसते पैसे, तर मी परत मला यावं लागलं असतं, किती मनस्ताप झालं असतं। ते ही गोष्ट खटकली मला। त्यांनी ॲक्च्युली ही गोष्ट क्लिअर कट सांगायला पाहिजे होती, वेबसाईटवरती मेन्शन करायला पाहिजे होती की तुम्हाला कुठली सफारी तुम्हाला येईल, सफारीची जीप तुम्हाला मिळणार आहे, ते त्याच्यावरती त्याचे चार्जेस असणार आहे, आयदर 2400 और 3900। टुरिस्टला काही प्रॉब्लेम नसतो पैसे द्यायला, परंतु ही ट्रान्सपरन्सी ठेवणं त्यांनी आवश्यक होतं। बट एनिवे, आमची सफारी खूप छान झाली। गाईडनी पण आम्हाला खूप सुंदर सगळी माहिती दिली। त्यांची क्लिप मी या व्हिडिओमध्ये इन्कॉर्पोरेट केलेली आहे, ती नक्की बघा। खूप नॉलेजेबल गाईड होते ते, खूप सुंदर झाले। थँक्यू।